कधी येणार आहे? हा लाईट कधी येणार झूम कर काय पडत ना काय की आपण म्हणते का ते खालचं फिरतंय का हे
लय झालं. बरं काम कर. बरं. तिकडे इथं काय
म्हणाल द्यावी यात जर दिसतोय यात दिसतंय तुला दिसतंय का डोळ्यात? काय
कसं कर आप कर काम कर व्हिडिओ काढला नाही. आता पुढे पुढे ह्याची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा निसंदेह करावे देवाचे चिंतन करो नियमन एक विधी कामने लागो येतो व्यापार करा काय फार शिकवावी सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार साराने सद्गुरूला अनुग्रहाला झालो पावले झालो चराचरी नमिला गणपती माऊली सरला आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवी आपल्या स्तुतीला द्यावी गुरुराया तुझा ऐसा नागे सखा कृपा आपण निरंकार धरी आहे तुकामणी माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेवी आपल्या स्तुतीला द्यावी ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या येते विद्या धर्मरूपा देवा तुझी गणेश सकळात्मती प्रकाश तुझी निवृत्ती दासो विठ्ठल आता तरी पुढे हे विवेक. उपदेश
करुणाशय विशुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन वृत्ती सेवेसाठी घेतलेला अभंग ज्यांच्या पत्नीच्या पाणी नाही, हाताने देखील नाही, मग कशाने काढला? तर स्वतःच्या दाताने काढला. त्या आई साहेबाचे पती, देऊचे मालक, वैराग्याची मूर्तिमंत उदाहरण असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील नव नव तुमच्या आणि आमच्या जीवाचं सोनं करणारा दोन चरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कसा परिहार देणं गरजेचं आहे तो म्हणजे असा. वैकुंठवासी मातोश्री कावेरी कृष्णात जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे वर्षश्राद्धानिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी बरेचसे मंडळी उपस्थित आहेत. गुरुवर्य आदरणीय गायनाचे साथ करण्यासाठी आदरणीय गुरुवर्य कोरे महाराज असतील, तसेच काजळे महाराज असतील, तसेच आमचे दीपक महाराज असतील, तसेच आमच्या सगळ्यावर प्रेम करणारे आमचे नाना असतील, तसेच आपल्या या सर्व बालगोपाळांची संस्था या सगळ्यांनी साथ करण्यासाठी आज उपस्थित आहेत. यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून आली, तुम्हा सर्व सज्जनांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्या माध्यमातून आला, असे असणारे आमच्या परिवारावर नितांत प्रेम करणारे आदरणीय शशिकांत महाराज जागरूक यांच्या माध्यमातून यांच्या कीर्तनाची सेवा आली, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता सगळ्यांची नावं मला काय माहित नाही, त्यामुळे सगळ्यांचं नाव एकाच वाक्यात घेतो, नीट लक्ष द्या. तुकोबारायांनी लिहिली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तुकोबारायांनी लिहिली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तुम्हा सर्व सज्जनांचं नाव घेतो. रामकृष्ण हरी विठ्ठल. तसेच आपल्या कीर्तनाला ज्यांच्यामुळे रंग येतो असे असणारे पकवाज नाव त्याचं लावणी मृदुंग श्री टाळ बोल शिव ब्रह्मरस आवडीने किंवा कराजे जे कार वाद्यांचा गजर मृदुंग विण्या पार टाळ घोष किंवा सभा मंडळी कीर्तन घोष मृदुंग टाळ विणी सुरस आनंदे गाते हरिकेला करम उल्हास करून या अशा यांच्यासाठी एक नाव घेऊन मग आपल्या कीर्तनाला सुरुवात करू. सोन्याचा पकवान चांदीच्या गट्ट्यात, एक लक्ष द्या बरं का. सोन्याचा पकवान चांदीच्या गट्ट्यात. पियुष महाराज आणि सुखदेव महाराजांचं नाव घेतो मी. ज्ञानोबा तुकोबांचा पट्ट्या विठाला. सगळ्यांचं नाव घेऊन कीर्तनाला पण नाव घेऊनच सुरुवात करू. हे बघा, मी काय माझ्या बायकोचं नाव घ्यायला का घेतलो पण असतो, पण मला आहे का पांडुरंगाची कृपा गुरूंचा आशीर्वाद. पांडुरंगाची कृपा गुरूंचा आशीर्वाद. तुम्हा सर्व सज्जनांचं नाव घेऊन करतो कीर्तनाला सुरुवात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाडे चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आणि आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून उपदेश केला. काय केला? बोलत चला, काय केला? उपदेश. मग उपदेश काय केला? आता तरी पुढे हाची उपदेश काय केला? आपल्या आयुष्याचा नाश करू नका म्हणून तुकोबारायांनी उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इतक्या वर्ष गेलं परंतु आतापासून तुकोबारायांनी काय शब्द वापरला? आता तरी पुढे. आता याच्या पुढून तरी तुमच्या आयुष्याचा तुम्ही नाश करू नका. आणि तुमच्या आयुष्याचा नाश करू नका म्हणून तुकोबारायांनी
आपली पात्रता नसताना हाय सुद्धा बायका बसते तिच्या. आपल्या पाया पडले नाहीत जास्त तर आपल्या बस. पायावर लोटांगण गाठले सकळांच्या पाया माझे दंडवत. लोटांगण का गाठलं? कशासाठी गाठलं? आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी तुकोबाराने आपल्या पायावर दंडवत गाठला. फुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध करत असेल, आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? हित ते करावे. देवाचे चिंतन हित जर आपलं करायचं असेल तर काय केलं पाहिजे? देवाचं चिंतन केलं पाहिजे. मग ते चिंतन कसे केलं पाहिजे? करून या मन एक विधी. आपलं मन एकत्र करून त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे. मग चिंतन नाही केलं काय होतं? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. काय म्हणजे तू बरं आपल्या संसारात आपल्या व्यापारात जर आपल्याला लाभ प्राप्त व्हायचा असेल, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. आपण व्यापार करत असताना पहिल्या त्याचं आपल्याला ज्ञान असावं लागतं. मग तुकोबाराय म्हणले आपल्या संसारात आपलं जर हित करायचं असेल, आपलं चित्त शुद्ध करायचं असेल तर काय केलं पाहिजे? हित ते करावे. देवाचे चिंतन करून या मन एक विधी. असा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. जेणेकरून कोणी म्हणू नये की महाराजांनी अभंग सोडवला नाही. विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला उपदेश केला. अंधार पडले. मग ज्या ते उपदेश केला त्या तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. आता आपण एखाद्याला जर आपण एखादा उपदेश केला, एखाद्याला आपण जर सांगायला तू व्यसन करू नको, मग आधी जे सांगणार आहे त्याने व्यसन केलं नाही पाहिजे, मग त्यांना दुसऱ्याला सांगायला पाहिजे. आता मला सांगा, ज्याच्या काळात माळ नाही त्याने बसण्याच्या चुका काढावा का? गोर आहे कोण? ज्याच्या काळात माळ नाही त्याला भजनाचं ब माहित नाही आणि तो काय म्हणतो तुमची चाल चुकली. महाराज ज्याने आपलं आयुष्य परमार्थात घालवलं, ज्यांच्या काळात माळ आहे त्यांनी चुक्या काढावा. महाराज मान्य पण होतील का? कारण तुमचा एवढा अधिकार आहे, त्याने आपलं आयुष्य परमार्थात घालवलं. मग ज्या ते तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात त्या ते तुकोबारायांचा अधिकार असला पाहिजे का नाही? बोला, अधिकार असला पाहिजे का नाही? आपण एखादा व्यवसाय सुरू करायचा मला, आपल्याकडे पहिला काय पाहिजे? काय पाहिजे? पैसा पाहिजे. मग आपला काय होतो? व्यवसाय होतो. मग तसंच उपदेश करत असताना किंवा एखाद्याला जर सांगायचं म्हणलं तर पहिला आपल्याकडे काय पाहिजे? अधिकार पाहिजे. बोलू नका बरं. मग तुकोबारायांचा जर अधिकार बघायला गेला तर महाराज तुकोबारायांनी माणसासनला एकादच धरायला लावली. यात नवल नाही तर त्या तुकोबारायांनी महाराज कुत्र्याला एकादच धरायला लावली. कुणाला? कुत्र्याला काय केली? एकादच धरायला लावली. कोणी? बोलत चला, कोणी? कुणाला? काय काय एकादश? एकादश करायला कुणाला? तुकोबारायने कुत्र्याला एकादश धरायला लावली. मग महाराज तुकोबाराय माणसाला एकादश धरायला लावली, यात काय नवल आहे का? आता आपण सर्वसाधारण जीवाला सांगतो तू की या गावाला जाऊ नको, या गावाला जा. तो आपला ऐकतो का? ऐकतो का? माणसं आपलं नीट ऐकत नाहीत. मग तुकोबारायने तर कुत्र्याला एकादश धरायला लावली. महाराज एवढा तुकोबारायांचा अधिकार होता. परंतु तुकोबारायची जर परंपरा बघायला गेली तर कुठून सुरुवात होते? कुठून सुरुवात होते? विश्वंभर बाबापासून तुकोबारायांची परंपरा सुरुवात होती. महाराज विश्वंभर बाबा भक्तराज
तुकयाचा पूर्वज. विश्वंभर बाबा भक्त कसे होते? सगळ्या भक्तांचे ते कसे होते? राजे होते. म्हणजे कशाचे? भक्तांचे ते राजे होते. आणि विश्वंभर बाबा कुणाचे पूर्वज होते हो? तुकोबारायांचे विश्वंभर बाबा पूर्वज होते. विश्वंभर बाबा भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. ज्याचा भक्तिस्तव करून दोष ते आली की सहज निजे प्रती. महाराज विश्वंभर बाबांनी एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की गरुड ध्वज असणारा पांडुरंग परमात्मा त्या विश्वंभर बाबाच्या भक्ती खातीर, प्रेमा खातीर ते पांडुरंग परमात्मा उताला देहू गावात आला. मग त्या विश्वंभर बाबापासून नंतर हरी, नंतर मुकुंद, नंतर विठोबा, नंतर पदाजी, नंतर शंकर, नंतर कान्हैया, नंतर विठोबा. पदाजीचा पुत्र शंकर त्याने पूजिला रुक्मिणीवर. कान्हैया शंकराचा कुमार, बोलोबा कुमार तयाचा. आणि महाराज त्या बोलोबाला 3 मुलं. शंकराच्या आशीर्वादाने झालेला तो साऊबा, पांडुरंगाच्या आशीर्वादाने झालेला तो तुकोबा आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने झालेला तो कान्होबा विठ्ठल. आणि त्या तुकोबाराने महाराज कुणाला एकादश करायला लावली? याला महाराज एकादश करायला लावली. ऐका महाराज, देहू गावामध्ये एक पुत्र होत. काय होत? पुत्र होत. आणि ते पुत्र महाराज पिसाळलेलं होतं. म्हणून कसं होतं? पिसाळलेलं पुत्र सगळ्यांना माहित आहे ना? आपल्या गल्लीतले कुत्रे असतात, माहित आहे ना? मी कुत्र्याचं बोल करतो का? महाराज देहू गावामध्ये असंच आपल्या गल्लीतल्या पुत्रासारखं एक पुत्र होतं. आणि ते पुत्र पिसाळलेलं होतं. आणि ते पुत्र, आपल्या गावातले कुत्रे पिसाळल्या कसं काय कुठं चावतात? मांडीला चाव, हाताला चाव, कुठं बोचकार. हे कुठली कुत्रे? आपल्या गावातली, आपल्या गल्लीतली कुत्रे. परंतु देहू गावातले कुत्र महाराज असं होतं. सगळ्यांना वाघ माहित आहे ना? वाघ. तो वाघ आपल्या शिकाराला बळी द्यायला कसं ते शिकाराचे नरड फोडून त्याचं काय पितो? रक्त पितो. तसं ते कुत्र महाराज त्या वाटेने जर एखादा मनुष्य आला तर त्या मनुष्याचं काय करायचं महाराज? नरड फोडायचं आणि त्याच्यातलं रक्त प्यायचं महाराज. वाटेसे मनुष्य आले जर नरडी फोडून पित आणि महाराज याचा बोबाट अख्ख्या गावात झाला. त्याचा बोबाट झाला फार. काय झाला? हे कुत्र कुणालाच आवरत नाही. परिश्वानावर कोणाचे महाराज. असं तुकोबारायांचे काही शिष्य तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबाराय आपल्या देहू गावामध्ये पलीकडच्या गल्लीत एक पिसाळलेला कुत्रा आहे म्हणले. काय म्हणले? पिसाळलेला कुत्रा आहे म्हणले. कोण म्हणले? तुकोबारायांचे. कुणाला म्हणले? काय म्हणले? पलीकडच्या गल्लीत पिसाळलेलं कुत्रा आहे. आणि ते कुत्र आपलं साधं कुत्र नाही. ते कुत्र काय करतं? जर एखादा मनुष्य त्याच्या रस्त्याने जात असेल तर त्या मनुष्याचं महाराज नरड फोडतो आणि त्याच्यातलं रक्त पितो म्हणले. आणि तुकोबारायांना त्यांची शिष्य विनंती करू लागले की तुकोबाराय तुम्ही त्या वाटेने कृपा करून जाऊ नका, आम्हाला तुमची गरज आहे. परंतु तुकोबारायांचा अवतार कशासाठी झाला? अवतार तुम्हा दराया का
नाही येत नाही का घेत अवतार तुम्हा दराया करण उद्धरावे जण जड जेव्हा तुकोबारायांचा अवतार कशासाठी झाला? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुकोबारायांचा महाराज अवतार झाला. तुकोबारायांनी म्हणजे बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी त्या वाटेने जात नाही, परंतु महाराज काहीच दिवसाने तुकोबारायांनी ज्या वाटेने पिसाळलेलं पुत्र होतं इकडे लागला, त्याच वाटेने तुकोबाराय एके दिवशी महाराज त्याच वाटेने जाऊ लागले. महाराज त्या वाटेने जात असताना त्या कुत्र्याने तुकोबारायांना बघितलं. कोणी? कुत्र्याने कुणाला बघितलं? काय बघितलं? कोण बघितलं? पिसाळलेल्या कुत्र्याने तुकोबारायांना बघितलं. महाराज बघितल्याबरोबर तो कुत्रा तुकोबाराकडे महाराज वाघासारखा धावत आला. कशासारखा आला? वाघासारखा धावत आला महाराज. परंतु तुकोबारायांना जरा सुद्धा भीती वाटली. तुका यासी लागली याची वाट, कोशवान धावणी आला नीट, परिभय चिंता काही न वाटे, तो कुत्र्याने कट पातला. महाराज त्या कुत्र्याचं जे काम होतं त्या कुत्र्याने ते काम केलं. काय केलं? तुकोबारायांच्या महाराज नरड्याला धरलं. नरड्याला धरल्याबरोबर तुकोबारायांच्या कुत्र्याला प्रेमळ भाषेत बोलू लागले. कोण? कुणाला? काय बोलत होते? प्रेमळ भाषेत बोलत होते. पण आपण माणसाला बोलतो का? तुकोबारायांच्या कुत्र्याला प्रेमाने भाषेत बोलतात, परंतु आपण त्याच कुत्र्याचा वापर माणसांना उपमा देतो. काय म्हणतो? सगळ्यांना ते वाक्य माहित असणार. माहित आहे ना? माहित आहे का नाही? बोला. अजून 5:45 पण वाजल्यानंतरच तुम्ही झोपाला. बोला. कुठं होता विषय आपला? बोला. कुत्र्याने तुकोबारायांच्या नरड्याला धरल्याबरोबर तुकोबाराच्या कुत्र्याला प्रेमाच्या
अशा भाषेत बोलू लागले महाराज. तुकोबाराय प्रेमळ भक्त होते. त्यांच्या मुखात अमृताची वाणी होती. मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी. महाराज माऊली सांगतात जर माणसाला जर बोलायचंच असेल तर कसं बोल म्हणतात. साक्षानी मवाड मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोललं पाहिजे. साक्ष आणि मवाळ म्हणजे प्रेमाने बोललं पाहिजे. किंवा मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाघ होती. महाराज वाणी कशी होती तुकोबारायांची. प्रेमळ वाणी होती. नरडी दरिता दौलाये तो प्रेमळ भक्त बोले ते समयी. प्रेमळ भक्त म्हणजे कोण. तुकोबाराय. कोणाला बोलू लागले. त्या कुत्र्याला बोलू लागले. काय बोलू लागले आहे का. त्या कुत्र्याला तुकोबाराय म्हणू लागले. ए कुत्र्या आम्ही तुला दगड मारलाय का. आम्ही तुझ्या अंगावर धावून आलोय का. आम्ही तुला काय हानी केली का. तरी पण तू आमच्या जीवात का डरतो. कोण विचारलं. कोणाला विचारलं. काय विचारलं. काय विचारलं. आम्ही तुला काय केले का. तरी पण तू आमच्या नरड्याला का धरतो. उत्तर खाली म्हणले. कुणाला. कुत्र्याला काय म्हणले. उत्तर खाली. एवढा महाराज एवढा एकच उपदेश ऐकला. उपदेश ऐकल्या बरोबर त्या कुत्रा महाराज तुकोबारायांच्या पायात लोळू लागला. आणि ते कसं लोळू लागलं. आपल्या घरात एखादं पाळीव मांजर असला तर सगळ्यांच्या घरात असे मांजर तर माहित आहे ना. ते मांजर आपल्या बळकीचं त्याचं मालक त्या घरात गेला. ते मांजर आपल्या पायातून काय करतं. लोळतं का नाही. बोला लोळतं ना. तसं ते कुत्र महाराज तुकोबारायांच्या पायात लोळू लागलं. पाहता तो कुत्रा धरणीवर दिसे जैसा पाळीव मांजर. आणि महाराज तुकोबारायांच्या सानिध्यात येऊन तुकोबारायांच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर जी कुत्र आधी नरडं पडत होतं रक्त पित होतं ते कुत्र महाराज भुकी सुद्धा नाही. आणि महाराज एवढीच वार्ता वाऱ्यासारखी अख्खे देहू गावात पसरली. आणि अख्खं देहू गाव तुकोबारायांपाशी आलं. आणि महाराज बघतो तर काय पुढं कुत्र मांजरासारखं बसलंय म्हणते. पाहता तो कुत्रा धरणीवर दिसे जैसा पाळीव मांजर. सर्वता न भुके कोणावल नवल थोर वाटले दया. सगळ्यांना नवल वाटलं. एवढा वाघासारखा असणारा कुत्रा आता मांजरासारखा दिसतो. सगळेजण तुकोबारायला विनंती करू लागले. काय करू लागले. तुकोबाराय तुमच्या सानिध्यात येऊन तुमच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळं हे कुत्र भुकायचं बंद झाले. आणि तुम्ही जर याला इथं सोडून गेला तर हे कुत्र परत आमचं नरडं पडेल. परत आमचं रक्त पिल. परत आमच्या जीवाला धोका होईल. तुकोबाराय म्हणजे मी आता काय करू म्हणले. तुकोबारायने ते साधकांनी सांगितलं. तुकोबाराय आता तुम्ही या कुत्र्याला तुमच्या संग घेऊन जावा म्हणजे. कुणाला काय म्हणले. कुणा संग घेऊन जावा म्हणले. कुत्र्या तुकोबाराय संग कुत्र तुम्ही घेऊन जावा म्हणले. बरं ठीक आहे. तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही. मी हे कुत्र येतो म्हणले. त्या कुत्र्याला चल म्हणले. कुणाला चल म्हटल्याबरोबर तुकोबाराय पुढे चालायचे. आणि त्याच्या मागे ते कुत्रा म्हणजे श्वान चालायचा. आपण एखाद्या माणसाला नीट चल म्हणलं तर तो येतो का नाही. परंतु तुकोबारायने त्या कुत्र्याला चल म्हटल्याबरोबर कुत्रा तुकोबारायच्या मागे येऊ लागला. पुढे चालती वैष्णवजन त्याच्या मागे लागला श्वास. आणि मला ज्या दिवशी हे मला हे घटना घडली होती त्या दिवशी होती महाराज एकादश. काय होती. एकादश होती महाराज. थोड्याच अंतरावर याला फार दूर गेल्यानंतर तुकोबारायला वाटला कुत्र्याला भूक लागली अशी. तुकोबारायने कुत्र्याला भाकर टाकली. बघा महाराज तुकोबारायच्या सानिध्यात येऊन त्या कुत्र्याला कळाले की आज एकादश आहे म्हणून. महाराज
हलवा लागलं नको. हलवतो का ना आपण मान? एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर जर येत नसेल, मान हलवतो का नाही महाराज? कशी हलवतो? नाही म्हण आपण मान हलवतो. तसं जे कुत्र नको म्हणाले महाराज तुकोबारायांना काय समजित ना. बराच वेळ गेल्यानंतर तुकोबारायांना लक्षात आलं की आज काय आहे? आज एकादश आहे म्हणले. एकादश आहे म्हणले तर कुत्र्याला विचारले. कुणाला? कोण? तुकोबारा विचारले. काय विचारले आहे का? त्या कुत्र्याला तुकोबारा विचारले, तुला एकादश करायची का? एकादश करायची का म्हणजे कुत्रा लगे मान डुलू लागला. जसं आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं, आपण कसं मान हलवतो, हात वर करतो. सर मला या प्रश्नाचं उत्तर येतं. तसं महाराज ते कुत्र सुद्धा मान हलवू लागले महाराज. मग तुकोबारायांनी फराळीचं दिलं. खऱ्या अर्थाने एकादशीचं व्रत कसं केलं पाहिजे महाराज? व्रत एकादशी करीन उपवाशी गायीनं हरिषे. एकादशीचं व्रत कसे केलं पाहिजे? उपवास म्हणजे निरंकार एकादश केली पाहिजे. परंतु आपलं एक उपवास कसा असतो महाराज? आपली एकादश कशी असते? सकाळी उठल्याबरोबर ग्लास भर दूध, नंतर आंघोळ केल्यानंतर कढीचा भात, नंतर दुपारी केळी चिप्स, नंतर 4 वाजता खिचडी, नंतर संध्याकाळी जेवाच्या टायमाला फराळीच्या टायमाला शाबू वडे आणि शाबूचे धपाटे अशी आपली एकादश. परंतु महाराज म्हणतात गाढवासारखं चल एकादशी विठ्ठल. आणि सोमवार व्रताचं जो व्रत करतो, नाथ महाराज म्हणतात त्याचं चरण, त्याच्या चरणाची मी पाया पडत नाही, तर त्याचं चरण मी माझ्या डोक्यावर घेतो म्हणले. सोमवार व्रत एकादशी करी त्याचे चरण शिरी वंदिनने. महाराज सोमवार आणि एकादश जो कोणी करतो त्याचं शरण नाथ महाराज कुठे घेतात? डोक्यावर घेतात म्हणले महाराज. तसंच ते कुत्र्याला सुद्धा तुकोबारायांनी फराळीचा दिला. बरोबर कुत्र्याने फराळीचं खाल्लं महाराज. त्या कुत्र्याला कळालं एकादशीला अन्न खायचं. महाराज मनुष्य देहाने मनुष्याने 5 पर्व धरावं महाराज. 24 एकादशी आणि 5 पर्व धरावं. कुठले? नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि शिवरात्र महाराज. भागवतामध्ये याचं वर्णन आहे. पर्व विशेष भागवत धर्मे नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र. महाराज पर्व काळ महाराज केलेच पाहिजे. महाराज एकादश असल्यामुळे तुकोबाराने रात्री कीर्तन सुरू केलं महाराज. आणि त्या कुत्र्याने तुकोबाराने सर्व कीर्तन ऐकलं. पुढे चालते वैष्णव त्याच्या मागे लागला श्वान. एकादशी न खाये अन्न ऐके कीर्तन. सर्वदा तुकोबारायांचं सर्व कीर्तन ऐकलं. कोणी? कुत्र्याने. तुकोबारायांनी उपदेश केल्याबरोबर त्या कुत्र्याने ऐकलं. म्हणून पुन्हा आपण ऐकतो का? तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केला. काय केला? प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. आता तरी
आता तरी पुढे माझी उपदेश. तुकोबाराने काय म्हणले? आयुष्याचा नाश करू नका, मध्ये नका करू नाश. आयुष्याचा, आपल्या आयुष्याचा तुम्ही काय नाश करू नका. आता मला सांगा, हा नरदे आपल्याला सर्वप्रती मिळालाय का हो? नाथ महाराज म्हणतात, बहुध सुकृती नरदेव लादला, भक्ती विन गेला अधोगती. कित्येक जन्म फिरून आल्यानंतर हा आपल्याला नरदेह मिळाला आहे, परंतु हा नरदेह आपला कसा जात आहे? भक्ती विना वाया जात आहे. वाया जाणं म्हणजे काय? जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग न होणे म्हणजे वाया. आता मला सांगा, हा माईक आहे, आता लाईट त्याचा प्रश्न नाही. हा माईक आहे, हा माईक कशासाठी? माझा आवाज तुमच्यापर्यंत स्वच्छ पोचावा याच्यासाठी हा माईक आहे. परंतु
कीर्तनाला आला. मग कीर्तनात येऊन जर हाताने टाळे मुखाने नाम जर नाही केला तर कीर्तनाला येणं वाया. एवढा लांबून महाराज आला, कीर्तन चांगलं जात नाही, पैसा वाया. खरंच गेला म्हणाली जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग हा नरदेह कशासाठी मिळाला आपल्याला? देवाचं भजन करण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळाला. परंतु आपण या नरदेहात येऊन देवाचं भजन करतो का? करतो का नाना? नाही. मग काय करतो? काय करतो? बोला काय करतो? माझ्या कीर्तनात नाही बोललं तर मुक होते बरं. नाथ महाराज म्हणतात मुका झालो वाचा गेली. बोला कुठं होता विषय आपला? नरदेहाला येऊन जन्माला येऊन आपण काय करतो? बोला आता तर सांगितलं मुका झालो वाचा गेली. बोला नरदेहात येऊन आपण काय करतो? संसार करतो. काय करतो? संसार करतो. भगवंताचं नामस्मरण जर आपण करायचं म्हणलं, एखाद्याला कीर्तनाला चल म्हणलं, तो काय म्हणतो? मला आता काय बोलू नका कोणी सुद्धा. विठ्ठल आपण भगवंताचं नामस्मरण नाही करत, काय करतो? संसार करतो. माऊली म्हणतात हा संसार कसा? जे का व्यवहार सर्व हा संसार वाया एरदार हरिविना. महाराज आपला एरदार चाला म्हणले, जाणं येणं जाणं येणं. आता मला सांगा, जन्माला आल्यानंतर मरावं तर लागतच, बरोबर? का कोणी आहे की मी जन्माला येणार पण मरणारच नाही? हात वरी बरोबर. ज्या ते कुणाचाच हात वरी नाही त्याचे सगळेजण एक ना एक दिवस मरणार. आपण म्हणतो मेल्यानंतर मला माझा भाऊ सोडवेल, माझा बाप सोडवेल, माझी आई सोडवेल. परंतु आपले जन्मदाती आई सुद्धा आपल्याला सोडू शकत नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी. आपल्या राजा जरी असला देशाचा तरी तो सोडू शकतो का? नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी. आई का सोयरी भले भले किती का सोयरी असणार, तुमचा पाहुणा प्रधानमंत्री असू द्या, सोडू शकतो का? बोलत चला, सोडू शकतो का? त्या काळाची उडी जर आपल्या अंगावर पडली तर आपले आई बाप सुद्धा आपल्याला सोडू शकत. काळाची उडी पडेल बा देवा, सोडविना देवा. माय बाप आपल्याला आपल्या आई वडील सुद्धा सोडू शकत. तुम्ही म्हणता माझी बायको सोडवेल, बायको तर पुण्याच कामाची. महाराज असंच एकलं महाराज ले म्हणायचं त्याच्या बायकोला, माझं तुझ्यावर ले प्रेमा म्हणे. नीट लक्ष द्या बरं का. लक्ष दिलं तर आपल्याला विनोद कळेल. माझं तुझ्यावर ले प्रेम आहे. तिची बायको होती, ती म्हणली जास्त वटवट लावू, तुमचं तर माझ्यावर एवढंच प्रेम असेल तर मी मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करताल का? काय करताल मेल्यानंतर? तो मला मी तुला मरूच म्हणणे असत आहे का? ती म्हणले माणसाला एक नाही दिवस मरायचं आहे, पण मी मेले तर तुम्ही काय होता? तो म्हणला मी येडा होईल. म्हणजे काय होईल? बोला चला, काय होईल? येडा होईल म्हणजे येडा. मग तुम्हाला कोण येडा झाला दुसरं लग्न तर नाही करणार ना? एक लक्षात बरं का. काय म्हणली बायको? येडा झाल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना? तो काय म्हणला? येड्याचा काय भरोसा असते?
असं नीट लक्ष द्या. येडं कुणाला मनातच सांगतो. इमान आलेलं नसताना सुद्धा उगाच्या उगा इमान आलं म्हटलं समजाच याच्या डोक्यावर परिणाम झालाय विठ्ठल. आपल्याला कोण सोडू शकत नाही. आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल माझे सगळे सोयरे सोडवणार तर तुम्हाला सांगतो नामदेवराय म्हणतात हे सगळे सोयरे संपत्तीचे वारे म्हणले माया विघ्ने ब्रह्मरागरे म्हणता मी माझ्यानी घरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. जे आपण आपले म्हणतो ना हे सगळे कसे संपत्तीचे वारेच म्हणले. तुमच्याकडला पैसा संपला, तुमचे नातेवाईक संपले, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा बक्कळ तोपर्यंत मग मोठमोठे गिफ्ट आपल्याला आणतात. आपल्याला काय वाटलं एवढे माझ्या प्रेम करतात माझ्या ह्याला हीच वाटलं, परंतु वर गेल्यानंतर सोडू शकतो का नाही. संसार माणूस कुणाचा पूर्ण झाल्यावर अहो रावणासारख्या माणसाचा संसार पूर्ण झाला नाही. एवढा विद्वान एवढा श्रीमंत कोण रावण महाराज. कुणाच्याच संपत्तीचं वर्णन नाही, परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी आवर्जून लंकेच्या रावणाच्या संपत्तीचं वर्णन केले. जशी आहे तशी संपत्ती सांगतो म्हणे. नीट लक्ष द्या ऐका. लंके माझे घरी किती ते ऐका सांग तशी संख्या जशी आहे तशी घर कशाची घर आणि किती घर सगळे सांगतो म्हणजे ऐका. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते 5 लाख घरे कशाची महाराज पाषाणाची म्हणजे दगडाची घर किती 5 लाख घर. 7 लक्ष विटे आणि 7 लाख घर कशाची विटेची. आणि कुठे तर आपलं एक मजली बांधलं की अख्ख्या गावाला सांगतो मी घर बांधले वास्तुक शांतीला या. वास्तुक शांतीला का बऱ्या त्याला कळावं आपण घर बांधले. परंतु रावणाची विटेची घरे किती होती 7 लाख घरे कशाची विटेची. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याचे. काशा माहिती ना सगळ्यांना ताळ कशात असतो तांब्या तर माहितच असेल सगळ्यांना. इथं खाली बसले सगळ्या तांब्या माहित आहे ना. तांब्या तुम्ही म्हणता स्टीलचा तांब्या तो तांब्या नाही बरं तांब्या पितळाचा तांब्या. 7 कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सक्त 7 कोटी घर सोन्याची होती म्हणले. कशाची किती आपल्या घरात सोनं असतं रावणाची घर सोन्याची होती. सोन्याची किती घर 7 लाख घर. एवढा विद्वान महाराज ही लंका कुणासाठी बनवली होती शंकराने पार्वतीसाठी ही लंका बनवली होती. आणि त्या लंकेच्या वास्तुक शांतीला कुणाला बोलवलं होतं रावणाला बोलवलं होतं. आणि रावणाने इतकी सुंदर वास्तुक शांती केली. शंकराने विचारलं बोल तुला काय पाहिजे. तो म्हणला मला लंकाच पाहिजे. महाराज एवढा विद्वान एवढा पंडित एवढा श्रीमंत असणारा महाराज आणि साधा कुळात पण जन्म झाला नव्हता रावणाचा. ब्राह्मण कुळात जन्म झाला होता. ब्राह्मण महाराज पंडित एवढा विद्वान पंडित असणारा महाराज रावण मेला, परंतु त्याच्या संगत एक कवडी सुद्धा घेत नाही महाराज. काय म्हणे ज्यांची संपदा एवढी सांगत से कवडी गेली नाही म्हणे. सोबत काय गेली का महाराज. एवढा विद्वान पंडित असणारा रावणाचे महाराज संसारातल्या 3 इच्छा होत्या. किती इच्छा होत्या बोला चला किती इच्छा होत्या 3 इच्छा. पहिली इच्छा होती स्वर्गाला शिडी लावायची. स्वर्गात
जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करायचं. कुठली इच्छा होती? समुद्राचं पाणी गोड करायची. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. तिसरी इच्छा काय होती? सोन्याचा भाव काय? बोल चला काय भाव? 1,23,000 40,000 जे असेल ते असेल. तो सोन्याला काय सुगंध आहे का? बिना सोन्याचा किती किंमत आहे? 1.5 लाखापर्यंत किंमत आहे. मग त्या सोन्याला जर सुगंध असला असता तर किती लांब किंमत दिली असती? दिली असती का नाही? परंतु मला एवढा विद्वान पंडित असणारा रावण मेला. परंतु आज स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे का? समुद्राचं पाणी गोड आहे का? सोन्याला सुगंध आहे का? स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना. समुद्राचं पाणी गोड आहे ना सोन्याला सुगंध आहे. तुमचा संसार होणार आहे का? रावणाची लंका कशाची होती? देवाची द्वारका कशाची होती? रावणाची लंका जळाली, देवाची द्वारका बुडाली. ना देवाच्या कामाला आली नाही ना रावणाच्या कामाला आली नाही. तुमच्या आमच्या कामाला काय येणार आहे विठ्ठल? म्हणून तुकोबारायांनी सांगितलं आपल्या आयुष्याचा नाश करू नका. हा नरदे आपल्याला कसा लागलाय? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होती तरीकाची ते न धरावे. आपण देव व्हायचं म्हणलं, देवाचं नामस्मरण केलं, आपण देवच होतो. राम म्हणतात रामाची होई जे, पदी बैसोने पदवी घे जे. तसंच तुकोबारायांनी देवाची होई ना म्हणती ते होते तरीकाची ते न धरावे. मग देव व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ते नामस्मरण कुठलं? सगळ्यांनी 10 परी करा बरं. सगळ्याच जरा जरा देवाने हात दिले, त्याने त्यांनी आपले आपले काय म्हणतं आपले हात वरी करा. सगळ्यांना गोरोबा काकांचं चरित्र माहित आहे ना. हात नसताना सुद्धा मुंड्या हाताने काय वाजवत होता? हात खाली करा मग सांगितलं. हात नसताना सुद्धा मुंड्या हाताने टाळी वाजवत होता. सावकाराला हात असून सावकाराने टाळी वाजवलं नाही. मग त्याचे हात काढून कुणाला दिले? गोरोबा काकाला दिले. कुलालाच्या वंशी जन्मले हे शरीर तो गोरा कुमार आणि फक्त. मग आपले हात जर जाऊन असं वाटत असेल तर हात वरी करावर. महाराज तुकोबाराय जसं विनंती करतात तसं मी सुद्धा विनंती करतो. आपण या पाया विनंतो तुम्हाला करे टाळे बोला ना हाताने टाळे मुखाने हात वरी करावर. सरळ हात वरी. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद आहे, टेन्शन घेऊ नका. करा बरे. विठोबा
संपर्क आहे मला चहा घेणार मम्मी काकू मम्मीला आवडते चार पाच पंचायत करू कशी करू ना कोण सांगितलं पण त्याला तेच केलं अडी काय कर लावू ना घे विचारलं तू काय पोता त्याला कोण सुटलं विवेक विवेक
सकाळच्या आता तरी फुले हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दैवत भूल नका आपल्याने चित्त शुद्ध करा चित्त ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विधी तुका मने लाभो तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा जगद्गुरु तुकोबारायने आम्हाला उपदेश केला काय केला आयुष्याचा तुम्ही नाश करू नका मग काय करा आपले चित्त शुद्ध करा म्हणजे ते चित्त शुद्ध करण्यासाठी तुकोबारायने आपली पात्रता नसताना सुद्धा आपल्या पायावर दंडवत काढलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा मग ते चित्त शुद्ध कसं करायचं
पांडुरंग परमात्म्याच्या नामाने ते चित्त शुद्ध करायचं. मग ते पांडुरंग परमात्मा, तो पांडुरंग परमात्मा कुठं आहे जरा सांगता का? कुठं आहे आता सध्याला? तो पंढरपुरात आहे. बरोबर? बरोबर का नाही? पंढरपुरात आहे ना? मग तो पांडुरंग परमात्मा, तो विठोबा पंढरपूर मध्ये कुणामुळे आला? कुणामुळे आला? बोला, कुणामुळे आला? पुंडलिकामुळे तो पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये आला. का हो? त्या पुंडलिकाने काय केलं? त्या पुंडलिकाने आपल्या सासूची, सुनेची आणि मेहुणीची सेवा केली. बरोबर? कारण आता सगळे तेच चालू. जे जे हसले त्यांना पटलं. काय केलं त्या पुंडलिकाने? आपल्या आईची आणि वडिलांची सेवा केली. आई बाबाच्या सेवेला प्रसन्न होऊन तो पांडुरंग परमात्मा आज तागेपर्यंत विटेवर महाराज उभा आहे पुंडलिकासाठी. आजोनी विष्णू तुका म्हणे मात कन्येत्याची. महाराज पुंडलिका साधा नाही, पुंडलिक हा महाराज शिरोमणी म्हणे. महाराज या जगात टोटल 4 शिरोमणी आहेत. व्यास, वशिष्ठ, वाल्मिक आणि पुंडलिक माऊली म्हणतात. व्यास आणि वशिष्ठ, वाल्मिक, अधिक आणि पुंडलिक. पुंडलिक काय म्हणजे? शिरोमणी. नुसतं शिरोमणीच नाही तर नाथ महाराज म्हणतात पुंडलिक हा मुकुटमणी आणले. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवन आहे. गोंधळ बाळगते कौतुक एका जनार्दनी नाचे देख. पुंडलिक हा मुकुटमणी आहे. त्या पुंडलिकाने आई बाबाची सेवा केली म्हणून पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये आला. तसं या जाधव परिवाराने आपल्या आईची पुण्यतिथी साजरी केली. आपल्या आईचं वर्ष साजरा एवढा मोठा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. यांना पंढरपूरला जायची गरज नाही, यांचं घरच पंढरपूर आहे. विठ्ठल महाराज खऱ्या अर्थाने या आईने काय पुण्य केले महाराज, ज्यांच्या पुढे एवढा सुंदर असं रत्न महाराज जन्माला आला. महाराज त्या आईचं ऊस पवित्र पाहिजे महाराज. पहिला पवित्र पुढं धन्य त्याची माय, हरिमुखी गाय नित्यनेमी त्याची. जाधव महाराजांची आई परमात्मातली होती. महाराज अनेक वारे केल्या म्हणून त्यांचं पुण्य फळाला येऊन असा महाराज जाधव महाराज त्यांच्या पोटीला आले. आणि ते जाधव महाराज त्यांच्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. महाराज लोक मासिकला 4 माणसं जीव घालायचं म्हणजे मासिक घालत नाही, परंतु आपल्या जाधव महाराजांनी प्रत्येक मासिकाला महाराज प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला. महाराज खऱ्या अर्थाने धन्य माता पिता तयाची आहे. अशा पुत्रांचा, अशा कन्यांचा आपल्याला महाराज हेवा वाटतो. यात नवल नाही. याचा हेवा कुणाला वाटतो? देवाला वाटतो. त्याचा हरिक वाटते देवा. कुळी कन्या पुत्र गोंधळे सासरे तयाचा हरिक वाटते. महाराज जगात चौघांचे 4 प्रश्न असतात. या जगात चौघांचे 4 प्रश्न असतात. बेटा पूछता बायको पूछती कितना कमाया. बायको पूछती कितना कमाया. बेटा पूछता कितना लाया. बाप पूछता कितना बचाया. परंतु या जगात असे एकमेव पात्र आहे, ते म्हणजे आईचं. की आई विचारती बेटा कुछ खाया कुछ खाया. अशी असणारी आई. आणि त्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जाधव महाराज व त्यांचं परिवार, त्यांचे 4 मुलं, त्यांचा पूर्ण परिवार, त्यांची सून, त्यांची नातवंड यांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला. महाराज
मातीला येत नाहीत महाराज. महाराज आपल्या आई एखाद्याची महाराज आई मेली. काय मेली महाराज? आई त्यांची वारली आणि त्यांचा पोरगा होता विदेशात महाराज, परदेशात तो त्यांचा पोरगा होता. आई वारल्यानंतर त्यांच्या गावातल्या माणसाने त्यांच्या पाहुण्याने त्यांच्या पोराला फोन लावला आणि सांगितला, बाळा तुझी आई वारली आहे, तू ये. तो काय म्हणतो, मला टाईम नाही तुमच्या, तुम्ही उरकून घ्या. मी महाराज शोभत देत आहे आपल्या माणसाने. महाराज दुसऱ्याच्या गावात दुसऱ्या देशात घरात कुत्री असतात आणि रस्त्यावर गोमाता असते, घरात बायको असते. वृद्धाश्रमात आहे का कोणाच्या जीवनात? हात वरी करा बरं. कोणीच नाही. महाराज देगाव मध्ये चांगलं आहे बरं का. बायकोच्या हाताखाली अजून सगळेजण आहेत ती. महाराज माती झाली, सगळं झालं. महाराज परत तिसरीला फोन करतात, आम्ही माती केली, अग्नी दिली, तिसरीला तर ये. तो म्हणतो मला फार लोड आहे, मी येऊ शकत, तुमच्या तुम्ही बघून घ्या. महाराज माती झाली, सगळं झालं. दशपिंडाला महाराज फोन लावला, बाळा माती केली, तिसरी केली, सगळं आम्ही केलं, दशपिंडीला तरी. तो म्हणतो मला टाईम नाही, पैसे पाठवतो तुमच्या तुम्ही उरकून. तो म्हणतो आम्ही दशपिंड करू, टक्कल करायला तरी. तो काय म्हणतो, मला टक्कल करायला पण टाइम नाही, ज्याचं कीर्तन ठेवली त्याच हाना. त्यामुळे मला सगळे महाराज लोक पेटे घालून येतात. अशी महाराज आपली भारतात सध्याची परिस्थिती आहे. परंतु जाधव महाराजांनी प्रत्येक मासिकला प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आणि आज सुंदर असं भव्य आणि कीर्तनाचं स्वरूप महाराज कार्यक्रम ठेवला. महाराज खऱ्या अर्थाने त्यांच्या वर्गातून आई म्हणत असेल, खऱ्या अर्थाने मी आज धन्य झाली, माझी पूस पवित्र झाली. माझं पोरगं मी मेल्यावर सुद्धा माझी कीर्ती अजून जिवंत ठेवले. महाराज मरण पाहिजे तर असं पाहिजे, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्तनाते. आपण मेल्यानंतर आपल्या माग कीर्ती वाढली पाहिजे, कीर्ती. महाराज अशीच एक वडील होते आणि त्यांना 2 पोरं होते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पोरासना सांगितलं, पोरांनो मी मेल्यानंतर माझं नाव निघावं, असं काहीतरी तुम्ही काम करा म्हणून. आता विषय काय होता, वडील वारल्यानंतर वडिलांचं नाव निघालं पाहिजे. महाराज अल्पशा आजाराने महाराज त्यांचे वडील वारले महाराज. आणि त्यांचे वडील काय करायचे महाराज, दारात बसायचे आणि जो कोणी त्यांच्या दारातून जायचा त्यांना महाराज नुसतं शिव्या द्यायचं. काय द्यायचं? नुसतं शिव्या द्यायचं. वडील काय करत होते, नुसता शिव्या देत होते. परंतु या पोरांना वाटलं आपल्या वडिलांची नाव निघालं पाहिजे, असं काहीतरी काम करा म्हणून आपल्या वडिलांना सांगितले. मग महाराज ते दोघं काय केले, दारात खुर्ची टाकली, 2 हातात काठी घेतली आणि महाराज दारात बसले. त्यांचे वडील काय करत होते, नुसतं महाराज शिव्या देत होते. परंतु हे 2 पोरं जो कोणी त्यांच्या दारातून जायचा त्याला पकडायचं आणि त्या काठीने मार मारायचे. मला लोक म्हणू लागले याचा बाप बरा, नुसतं शिव्या द्यायचा, परंतु याची पोरं काठीने हाणत लागली. अशी कीर्ती उपयोगाची आहे का? मग कशी कीर्ती पाहिजे महाराज? आज जाधव महाराजांनी कीर्ती जिवंत ठेवली आहे, तशी कीर्ती जिवंत पाहिजे. महाराज सगळ्यात कडून त्यांना महाराज आपल्या मातृश्रींना भाव करून श्रद्धांजली महाराज. असंच त्यांच्याकडून महाराज कार्यक्रम व्हावा, अनेक त्याने अनेक भजन ठेवावं, अनेक कीर्तन ठेवावं,
महाराज थोडा ज्ञानेश्वर हा शब्द पडलेला असतो त्याला जय राम म्हणतात. ज्याने एक पत्नीव्रताचं पालन केलं त्याला सीताराम म्हणतात. युद्धाच्या प्रसंगी आता शस्त्र घेऊन काय लढण्यासाठी तयार असतो त्याला परशुराम म्हणतात. आणि हल्लीच्या काळामध्ये आपल्याला झोपेतील मुलगाला काय म्हणतात महाराज? काय म्हणतात? मला राम म्हणतात. आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ज्याच्या दारात विमान घेऊन उभा राहतो त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम बरं झालं ते लगेच.
बॅट चालले मित्र.
आता तरी पुढे उपदेश पूर्ण कनका करुणा अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा इथं ते करावे देवाचे चिंतन करो नियमाने ऐकले देव तुका म्हणे लागोल तो व्यापार करा काय कार्य शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा झालेली सेवा माऊलींच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला देऊया. जर बोलत असताना काही चुकीचा शब्द गेला असेल तर तुमचं बारकं बाळ म्हणून समजून घ्या. तसं काय म्हणजे मोठा पहिला असेल दुसरं समजा, दुसरा असेल तिसरं समजा, तिसरं असेल चौथं समजा, चौथं असेल पाचवं समजा. जर नसेलच मला तरी पेढे वाकडे उतरे करा क्षमा कराच महाराज काय माझी वाणी मानिल्या संतांचे रंज उचितासी आपुलिया परिदर्भ झालेली सेवा माऊलींच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. Hare